रमा, आसवे लपविण्याची कला चांगली अवगत आहेस तूस. सांग बरे काय झाले? काही नाही. काही नाही कसे? इकडे ये बरं बाळ. नवर वाटले पण तसेच आहे. पण एवढ्यात तुझ्या नव्या नावाची रमाची तुला सवय झाली आहे आणि तुझे यमुना हे नाव तुला अनोळखी वाटू लागले, होय ना? अगं माणसांचेही तसेच आहे. अण्णा साहेबांनी तूच काय सांगितले होते? आता हेच तुझे हक्काचे घर आणि हीच तुझी हक्काची माणसे. सारी जणे माया करतात तुझ्यावर, होय ना? हो. आणि भाऊसाहेबांनी म्हणजेच माधवाच्या वडिलांनी तुझे किती कौतुक केले होते, पाहिलेस ना? अजूनमधून ते रागावतात पण पोटात प्रेम आहे त्यांच्या. आणि माई साहेब तर साक्षात वात्सल्य आहेत. साऱ्यांना सांभाळून घेतात. आणि ताई साहेब थोड्याशा तिखट आहेत पण त्याशिवाय गोडाच्या चवीला काय गंमत. आणि अण्णासाहेब गेले म्हणजे तू एकटी नाही राहिलीस. दुर्गा काय की तुझ्या बरोबर सागर गोटे खेळायला. आणि आबा आणि बाबा यांच्याशी तर तुझी गट्टीच जमली आहे, होय ना? हो. मग का बरे डोळ्यातून पाणी काढायचे? नाही काढणार. आणि आता तू लहानगी दंगेखोर यमुना नाही राहिलीस. आता तू सौभाग्यवती रमा महादेव रानडे झालीस. तेव्हा तुला आता जबाबदारीची जाणीव व्हायला हवी, बरोबर ना? तेव्हा रमा वहिनी, आता हा भातुकलीचा खेळ नाही, आता खराच संसार सुरू झालाय, होय ना? हो. असे उदास राहून नाही चालणार बळेबाळ. चल माईंजवळ जाऊन बैस, म्हणजे तुझे रडे पळून जाईल. जा. अगं गप्पा कसल्या मारत उभ्या राहिलात? जा पो आधी कामाला. गणपती बाप्पा, खूप भूक लागलीये पण कुणाला सांगायचे? आई नाहीये, आत्या पण नाहीये. काकू असती तरी चालले असते. काय झाले? काही हवे आहे का तुला वहिनी? अगं वहिनीच आहेस तू माझी, माझ्या माधव दादाची बायको ना? हो. घाबरू नकोस हो, मी तुला रमाच म्हणत जाईन. काय झाले? काय हवे आहे तुला? मला खूप भूक लागलीये. अगो बाई, सुनबाईंना भूक लागली आहे का? पण अजून पुरुषांच्या पंक्ती चालल्या आहेत ना, त्या उठल्या की मग आपलीच पंगत हो. तोपर्यंत कसे खाता येणार? आता थोडी कळ सोसा रमा. आजचा पहिलाच दिवस आहे ना, हळूहळू होईल हो सवय. काय चाललंय इथे? हा? आणि हिचे तोंड का काळवंडलेले? नाही हो ताई काकू, भूक लागलीये बिचारीला, सोसवत नाहीये. अगो बाई, हिला सोसवत नाहीये का भूक? या घरची सून आहे नाही? हिला काय सगळ्यांच्या आधीच जेवायस वाढायचे की काय? पुरुषांच्या पंक्तीत हिने वाढायचे तर तिथे आम्ही कमरा मोडून मोडून वाढत आहोत. आणि हिला जराशी भूक सोसवे ना,
बाईच्या जातीला सोशिकपणा हवा की नको? काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काहीही खायला प्यायला मिळणार नाहीये आधी. आणि जास्त जर गडबड केलीस तर रात्रीपर्यंत उपाशी ठेवीन हो. आणि तू इथे काय करतेस? चल कामाला लागा. कळले का? सुनबाई, सुनबाई, मी पाणी आणते. हा थांब बाई, मी आणते. अण्णासाहेब परस गेले म्हणायचे. हो, सामान भरलेच होते गाडीत. म्हणाले कल्पना दिली आहे तूस. मी म्हटले होते त्यास, लग्नात इतकी दगदग झाली आहे, जायची घाई न कराल तर उत्तम. आता नाही थांबणे व्हायचे त्यास. एवढा गंभीर माणूस पण मुलीच्या बाबतीत खूपच हळवा. कधी एकदा आपल्या गावी जातो आणि आपल्या माणसात पडतो असे झाले असेल त्यास. खरेच. पाणी. काय ग, कसे वाटले यमूचे सासर? छान. आणि किती मोठा आहे त्यांचा वाडा. बाई, तुमच्या भाचीने नशीब काढले नो. माणसे एकदम सुसंस्कृत, सुविद्य. घरामध्ये माणसांचा राबताही खूप. माणसे मनाने खूप चांगली आहेत. आपण म्हणत आहात ते खरे आहे. घराणे आणि माणसे खरेच चांगली आहेत. परवा हळदीला त्यांच्याकडील बायका आल्या होत्या. काही ओळखीच्या होत्या माझ्या. मी विचारपूस केली जुजबी. माई साहेब अगदी आईसारखी माया करतील अशाच आहेत. लग्नात बोलले ना मी, तेव्हाच मी जाणले. पण मामनजी, मी ऐकले कुणी ताई सासूबाई आहेत. त्या फार कडक आहेत म्हणे. त्यात आपल्या यमुनेचा स्वभाव असा थोडासा हूड, त्यामुळे. नाही, त्यात काळजी करावायची गरज नाही. मुलगी समजूतदार आहे. कुठे हूडपणा करायचा, कुठे नाही, याची चांगली जाण आहे तीस. हो, पण जावई बापू, लग्न कर्तव्य भावनेने केले त्यांनी. संसार भावनेने करतील ना? त्या बाबतीत आम्ही देखील साशंक होतो. वाड्यावर गेल्यानंतर आम्ही निरीक्षण केले. मला तरी त्यांच्या वागण्यात सोपस्कार दिसला. म्हणजे माणसे चांगली आहेत, पण आपल्या हक्काचेच माणूस जर आपले नसले तर? त्याच्याच मनीचा ठाव यमुनेस नसला तर काय करावे त्या कोवळ्या जीवाने? कुणास काही पुसावयाचे असले तर कुणास पुसावयाचे तिने? काय करत असेल माझी पोर? तिला काही हवे नको असल्यास कुणास सांगील ती? माझ्या गलेकाच्या लग्नाची मी घालिते पूजा ग. येणार सगळ्या सवाशणी ग माझ्या घरी. आज आनंदी आनंद झाला मला ग बाई ग. करीते किती सुंदर गोड स्वयंपाक. आज किती ग बाई आनंद झाला. नानू, भोपळ्याच्या भरतासाठी वेगळे दही विरजले आहे. तेच घे फडताळातून. आणि हो, ते आयत्या वेळेलाच घाल, नाहीतर ओघळ येतात पानातून.
काय गो, काय झाले? अशी का बसलीस? आणि आणि तोंड का असे सुकले तुझे? काही नाही. अगो बाई, भूक लागलीये? पण नाही, भूक नाही लागली. आज उपवास आहे ना माझा पूजेसाठी, आणि पुरुषांच्या पंक्ती उठल्याशिवाय नाही लागली मला भूक. नानू, तिथे केशराचं दूध ठेवलंय, ते दे पेलाभर. रमा, बाळा, तुला कोणी काही बोलले का? नाही, कुणी नाही बोलले मला, आणि मला भूकही नाही लागली. बरे बाई, भूक लागली नसली तरी सुद्धा हे दूध पी. अजून फराळाला अवकाश आहे. एवढे नाही सोसवणार हो तुला. घे घे. आई, अगो, घरच्या लक्ष्मीने असे वेळी अवेळी डोळ्यातून पाणी काढू नये हो. घे, हे दूध पी, आणि तुला काय हवं नको ते मला सांगत जा. घे. बरे, तुझे दूध पिऊन झाले की गुळतूप एकत्र करायला घे हो. ही पंगत उठली की आपल्या घरच्या यजमानांची पंगत बसायची. त्या पंक्तीत तुला गुळतूप वाढावयाचे आहे. तूप केलेला पदार्थ म्हणून. लहान मुली आणखीन काय करणार, म्हणून गुळतूप. पण त्याचेही प्रमाण नीट जमायला हवे हो. गुळतूप नीट एकजीव व्हायला हवे. मग त्यात चिमूटभर वेलचीची पूड, किंचित सुंठ, आणि चवीला किंचित मीठही घालायला हवे, म्हणजे चव चांगली येते. कळले? पण अगो, घाबरतेस कशाला? मी आहे ना. ऐक, परात घे आणि त्यात गूळ चांगले मोडून ठेव, आणि तुपाची बुदली आहे ना, त्यातलं तूप त्यात घाल आणि छान एकजीव कर. बाकी सगळ्याचे प्रमाण मी आधीच काढून ठेवले. कळले? हो. बरे, मी पंक्तीकडे पाहून येते. माई, मी ही नथ काढून ठेवू? का गो? या नथीने माझ्या नाकात गुदगुल्या होत आहेत. अगो बाई, वेडी कुठची. घोड नवरी होईस तोवर माहेरी काय चारा चरत होतीस का? डोळ्यातून आसवे काढायची नाहीत भरल्या घरात. ए नानू, आम्हाला 2 मोदक दे ना. ताई काकू ओरडतीला, मग मला नका सांगू. ए नानू, देतो की नाही मोदक? रमेश, तुला आता पंक्तीत गुळतूप वाढावयाचे आहे ना, मग करायला घे बघू. काय चाललंय या दोघांचं? काय नाही माई. ये बस. नानू, तिला तुपाची बुदली आणि गुळ दे. हो. मी आलेच. अरे, तुला मी सांगायचंच विसरलो. आजीने तुला बोलवले. जा जा, मी देतो तुला तुपाची बुदली. जा जा जा. वहिनी, देतो हा तुला तूप. तोपर्यंत बस तो गुळ चिरडत.
अगं वहिनी तूप. अगं हे तूप पाण्यासारखे का दिसते आहे? गंध तर तुपासारखाच येतोय. पण आता पण कसला वहिनी साहेब? ते तूप कडवलेले तूप आहे म्हणून ते पातळच असणार नाही का? होत हो त्यात. हो का? बरे झाले हो सांगितलेस. काय चालले आहे हे? बघतेस काय? काम कर. ताई सासूबाई गुळ तुपाचा पदार्थ वाढावयाचा आहे ना, त्याचीच तयारी करत होते. वा, चांगलेच करतेस हो तू. पहिल्याच दिवशी पाहुण्यांसमोर रानड्यांची शोभा करतेस की काय? का? काय झाले? माझे काही चुकले का? नाही गो, तुझे नाही, आमचेच चुकले. न बघता सवरता तुला या घरात सून करून आणले. तिथेच चुकले आमचे. अगो, तुपाऐवजी पाण्यात मिसळतीयस तू हा गुळ. अगं ताई काकू, तरी मी हिला सांगत होतो गुळात तूप घालायचे असते म्हणून, पण हिने पाळी घालून सगळं गुळ वाया घालवला. नाही. घोड नवरी होईस तोवर माहेरी काय चारा चरत होतीस का? डोळ्यातून आसवे काढायची नाहीत भरल्या घरात. चूक झाली तर ती सुधारायलाच नको. चल जा, माडीवर दुसरा गुळ ठेवलाय तो घेऊन ये. चल जा. ताई काकू, या बाबानेच त्या बुदलीतलं तूप काढून त्यात पाणी ओतलंय वहिनीला त्रास देण्यासाठी. काय? अरे, एवढा मोठा घोडा झालाय तरी मस्ती काही कमी होत नाहीये त्याची. उद्यापासून जर स्वयंपाक घरात पाऊल ठेवलं तर याद राख. चल जा आता, निघ. बस खाली. आता नुसतीच मान खाली घालून बसणार आहेस का? कामाला लागा. साध्या तुपातला आणि पाण्यातला फरक कळत नाहीस. तुपाच्या ऐवजी पाणी ओतल्यावर कसले दिवे लावणारे ते कळतंय हो. सगळाच मिला अंधकार. बघतेस काय? काम कर.
झुली